हाय हॅलो नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजच्या व्हिडिओ थ्रू मी तुमच्यासोबत हे शेअर करणार आहे की आपण आपलं आनंदी जीवन जे आहे ना तर ते कसं जगायचं. तर आजच्या धावपळीच्या युगामध्ये ना बऱ्याच जणांना ना आनंदी राहण्यासाठी भरपूर गोष्टींचा सामना करावा लागतो. म्हणजे स्वतःला काय हवं आहे हे सुद्धा पाहायला आजकालच्या जगामध्ये कोणाला टाइम नसतो. तर त्याच्यासाठी काही टिप्स आहेत जेणेकरून तुम्ही तुमचं आयुष्य जे आहे तर आनंदी घालवू शकता. तर या काही टिप्स आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्या टिप्स जर तुम्हाला युजफुल वाटल्या तर त्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर या ज्या काही टिप्स आहेत तर त्या मी माझ्या व्हिडिओ थ्रूच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर सगळ्यात महत्त्वाचा जो मेन पॉईंट आहे तर तो म्हणजे आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा. म्हणजे जर तुम्हाला खरंच आनंदी राहायचं असेल ना तर तुम्ही आपल्या कुटुंबासोबत जो वेळ आहे ना तो घालवत जा. जेणेकरून आपलं नातंसुद्धा बळकट होतं आणि आपल्या मुलांशी म्हणा किंवा आपल्या घरातली फॅमिली मेंबरशी आपलं एक जे नातं आहे ना तर ते घट्ट होण्याचा हा जो मार्ग आहे ना तर त्याने सुद्धा तुम्ही आनंदी राहू शकता. म्हणजे जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स वगैरे आले तरी आपल्या कुटुंबासोबत आपल्या मुलांसोबत जेव्हा तुम्ही वेळ वाया घालवताना बघा टाईम स्पेंड करताना तर त्यावेळेस आहेत ना म्हणजे तुम्हाला सुद्धा असं जाणवतं की तुम्हाला काहीच टेन्शन नाही आहे. म्हणजे तुम्ही सगळं विसरून जाता. तर त्यासाठी थोडा का वेळ जो आहे ना तर तो आपल्या फॅमिलीसोबत घालवण्याचा प्रयत्न करा. आता नवीन वर्ष चालू झालेलं आहे तर नवीन वर्षामध्ये ना बरेचसे सण जे आहेत ना तर ते आपले येत असतात. तर त्या सणांचा तुम्ही आनंद घ्या. म्हणजे प्रत्येक जो सण आहे ना तर त्याची काहीतरी वैशिष्ट्य असतात. प्रत्येक सणाचं एक विशेष असं महत्त्व असतं. तर जेव्हा असे सण येतात ना बघा तर त्यावेळेस पारंपरिक पद्धतीने ते सण जे आहेत ना तर ते साजरा करण्याचा प्रयत्न करा. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. फिरायला जा. म्हणजे जिथे आपण म्हणतो ना निसर्गाच्या सानिध्यामध्ये बरेच ठिकाणं अशी आहेत जिथे आपण फिरायला जाऊ शकतो. तर तिथे तुम्ही फिरायला जाण्याचा प्रयत्न करा. आपल्या फॅमिलीसोबत जा किंवा मित्रांसोबत म्हणा कुणासोबतही तुम्ही असं जो आपला टाईम आहे ना तर तो निसर्गाच्या सानिध्यात घालवा. जेणेकरून तुमचं जे टेन्शन आहे तर ते कमी होईल आणि पुन्हा नव्याने तुम्हाला कामाला सुरुवात करता येईल. त्यानंतर म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य नेहमी जोपासायला शिका. आजकाल काय झाले ना आपण मोबाईलवरती म्हणा किंवा टी व्हीवरती म्हणा आपला बराचसा वेळ जो आहे ना तो तो तिथे वाया घालवतो आणि आपल्या झोपेकडे दुर्लक्ष करतो, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे फास्ट फूड जे आहे ना तर ते सुद्धा आजकालच्या या युगामध्ये ना भरपूर प्रमाणात खाल्लं जातं लोकांकडून. तर ते स्किप करा. म्हणजे जेणेकरून तुमचं जे शारीरिक आरोग्य आहे तर ते चांगलं राहील आणि ते जर चांगलं राहिलं तर तुम्ही आनंदी जीवन जे आहे ना तर ते जगू शकता. त्यानंतर म्हणजे संतुलित आहार घ्या. पालेभाज्या खा किंवा जे काही तुमच्या घरामध्ये डेलीमध्ये जे काही बनत असेल ते तुम्ही खायचा प्रयत्न करा. जास्त करून तो कसं आता बरेचदा लोक हॉटेलमध्ये जातात किंवा घरी ऑर्डर करतात. तर या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या स्किप करायला शिका. एकदम जर या सवयी सुटत नसतील तर हळूहळू का होईना या ज्या सवयी आहेत ना तर त्या कमी करायला शिका. जेणेकरून आपलं आरोग्य जे आहे ना तर ते निरोगी राहील. त्यानंतर म्हणजे तुम्हाला जे काही करायला आवडते, तुमचा वाचनाचा छंद असेल किंवा तुम्हाला चित्रकला करायला आवडत असेल, तुम्हाला गायनाला आवडत असेल किंवा तुम्हाला डान्स वगैरे करायला आवडत असेल तर या ज्या गोष्टी आहेत ना तर त्यांच्याकडे तुमचं लक्ष जे आहे ना तर ते केंद्रित करायला शिका. जेणेकरून तुमचे छंदसुद्धा जोपासले जातील आणि तुम्ही स्वतःसुद्धा आनंदी राहाल. त्यानंतर आभार व्यक्त करण्याची सवय लावा. म्हणजे बरेचदा कसं होतं आपल्याला एखाद्याने हेल्प केली तर आपण त्याला थँक्यू तर बोलूच शकतो. पण बऱ्याच जणांचं कसं असतं इगो प्रॉब्लेम असतो किंवा त्यांना म्हणायला आवडत नाही. तर असं न करता जर तुम्हाला कोणी मदत केली असेल किंवा तुम्हाला कुठे गरज असेल हेल्पची तर त्यावेळेस जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला हेल्प केली असेल तर तिथे तुम्ही त्यांना आभारसुद्धा त्यांचे तुम्ही व्यक्त करत जा. जेणेकरून समोरच्याला सुद्धा छान वाटेल आणि तुमच्या मनाला सुद्धा एक शांतता मिळेल की हा या व्यक्तीने मला हेल्प केली होती आणि मी त्याला थँक्यू म्हटलं त्याबद्दल. म्हणजे आपल्या मनाला सुद्धा एक प्रकारची शांतता मिळते आणि ती शांतता जेव्हा मिळते ना बघा तेव्हा आपलं मन खूप छान होतं, प्रसन्न राहतं. असं तुम्ही एकदा जे आहे ना तर ते नक्की ट्राय करून पाहत जा. आता बऱ्याचदा कसं होतं बघा आजकालच्या युगामध्ये आहेत ना म्हणजे घरातल्यांची सुद्धा स्पर्धा असते किंवा बाहेरच्यांसोबत आपली स्पर्धा असते की मला याच्या पुढे जायचे किंवा हा माझ्यापेक्षा जास्त कमवतो तर मला याच्यापेक्षा जास्त कमवून याला दाखवायचे. तर ही जी स्पर्धा आहे ना तर ती कमी करायला शिका. म्हणजे देवाने प्रत्येकाला काही ना काही गोष्टी देऊनच बनवलेलं आहे. प्रत्येकाचं एक व्यक्तिमत्व आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं आहे. उगाचच कोणासोबतही स्पर्धा करत बसायचं नाही. तुम्ही जसे आहात तसेच खूप छान आहात आणि देवाने तुम्हाला तसंच घडवलेलं आहे. तुम्ही
ज्या पद्धतीने तुमचं काम करताय त्या पद्धतीने करत राहा. देव तुम्हाला एक दिवस नक्कीच त्यामध्ये यश देईल. पण आपण काय करतो की याच्यापेक्षा मला पुढे जायचं आहे किंवा मला जास्त इन्कम अर्न करायचं आहे, लोकांना दाखवायचं आहे, चांगले चांगले कपडे मला घ्यायचे आहेत, त्यानंतर मग लोकांसमोर मिरवायचं आहे. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ना, यामध्ये काय करतो आपण आपलं डोकं सुद्धा त्यामध्ये भरपूर प्रमाणात लावतो, जेणेकरून आपली झोप जी आहे ना तर ती कमी होते आणि सतत टेन्शन असतं की आता मला हे करायचे, उद्या मला या टायमिंगमध्ये हे करायचे. म्हणजे तुमच्या मनाला शांतताच नसते आणि डोक्यामध्ये सतत विचार जे आहेत ना तर ते चालू राहतात. तर हे असं न करता इतरांशी स्पर्धा अजिबात करू नका. जसं तुम्हाला जसेल, ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही जगण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करत जा, जेणेकरून तुमचं मन जे आहे तर ते गुंतून जाईल गप्पा गोष्टींमध्ये म्हणा किंवा इतर गोष्टींमध्ये म्हणा. आणि जितकं जास्त तुम्ही लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये राहाल, जितकं जास्त तुम्ही लोकांशी बोलत राहाल, तर नवनवीन गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला शिकायला सुद्धा मिळतील आणि तुमचं माइंड जे आहे ना तर ते सुद्धा फ्रेश राहील. आणि सतत जे जे विचार आपल्या मनामध्ये असतात, कामाविषयी असो किंवा घरातल्या विषयी असो किंवा इतर काही टेन्शन असेल ना, तर त्याचं थोडंसं आपण म्हणतो ना की त्या गोष्टींपासून आपण थोडासा वेगळा विचार करायला लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप जी आहे तर ती पुरेशी घेत जा. म्हणजे निदान तुम्ही 6 ते 7 तास तरी का होईना झोप जी आहे ना तर ती घेतली पाहिजे. जर तुमची झोप झाली नाही ना तर बरेचदा बघा, बऱ्याच जणांचं डोकं दुखायला सुरुवात होते किंवा त्यांची चिडचिड होते. आणि आपण आपला जो वेळ आहे ना तर तो इतर गोष्टींमध्ये जर जास्त लावला, जसं की मोबाईलमध्ये म्हणा किंवा मूव्ही पाहत बसणं, रात्रभर मोबाईलवरती चॅटिंग करणं, या गोष्टींमुळे काय झाले ना, आपली जीवनशैली बिघडत चाललेली आहे. त्यामुळे संध्याकाळी लवकर जेवण करून सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. व्यायाम करायला जात जा, सकाळी मॉर्निंग वॉकला जात जा. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ना तर या गोष्टी तुम्ही करायला शिका, जेणेकरून तुमचं मन जे आहे तर ते प्रसन्न राहील, डोकं सुद्धा शांत राहील, जेणेकरून तुमचं जी लाईफ आहे ना तर ती टेन्शन फ्री राहील. आणि जेव्हा तुम्ही बाहेरून येता कामं करून घरामध्ये, तर तेव्हा घरात आल्यानंतर बाहेरचं टेन्शन घ्यायचं नाही किंवा आज हे काम झालं नाही किंवा ते काम झालं नाही. या ज्या गोष्टी आहेत ना तर यांच्यापासून थोडंसं दूर राहा. जेव्हा तुम्ही कामावरून घरी येता तर त्यावेळेस जे काही कामाचं असेल तर ते तिथे सोडून द्यायचं ऑफिसमध्ये. म्हणजे ते जे विचार आहेत ना तर ते घरी आणायचे नाहीत. घरी आल्यावरती आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला शिका, जेणेकरून तुमचे जे विचार आहेत तर ते सुद्धा बदलतील आणि माइंडसुद्धा फ्रेश राहील. कामाचं टेन्शन कधीही घरी घेऊन यायचं नाही. आपला जो वेळ आहे तो आपल्या फॅमिलीसोबत घालवायचा. त्यानंतर म्हणजे बाहेर फिरायला जात जा. जसं की मी आधीसुद्धा तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला जर तुमचं माइंड फ्रेश करायचं असेल, कामाचा जर लोड जास्त असेल, तर तुम्ही 1-2 दिवसाची सुट्टी घेऊन बाहेर सुद्धा फिरायला जाऊ शकता. सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करत जा. म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह बोला. आपल्या आयुष्यामध्ये जर काही अडथळे वगैरे येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करायला शिका. सकारात्मक विचारांमुळे काय होतं ना, आपलं मन शांत राहतं आणि आपला आत्मविश्वास जो आहे ना तर तो सुद्धा वाढतो. आणि पुढचा पॉइंट म्हणजे रिकामं राहू नका. म्हणजे बरेचदा कसं होतं, आपण घरातली कामे आवरली की स्त्रियांचं कसं असतं, त्या आपला वेळ जो आहे तो मोबाईलमध्ये घालवतात किंवा इतर घरातली जी कामं आहेत जी की नसतील तरी सुद्धा आपण ती करत राहतो. म्हणजे कसं, उगाचच रिकामं बसण्यापेक्षा काही ना काहीतरी करत राहिलेलं चांगलं असतं. म्हणजे रिकामं डोकं शैतानाचं घर असं सुद्धा म्हणतात. तर त्यामुळे काही ना काहीतरी करत राहा. जे तुम्हाला आवडतंय ते करा. नवनवीन गोष्टी शिका. जरी एखादी गोष्ट नाही जमली तरी सुद्धा ठीक आहे, पण ते ट्राय करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर आपल्याला एखादी गोष्ट आवडत असेल किंवा त्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळत असेल, तर कोणाकडून अपेक्षा ठेवायची नाही की मला ही वस्तू घ्यायची आहे आणि ती त्याने मला गिफ्ट द्यावी. तुम्हाला जर आवडत असेल तर ती स्वतः जाऊन खरेदी करा. आपल्या आनंदासाठी कधी कुणावरही अवलंबून राहू नये. आता बऱ्याच जणांचं कसं असतं बघा, की आताचं जे चालू घडी आहे त्याचा विचार ते कमी करतात आणि आपल्या भूतकाळात जे काही झालेलं आहे त्या गोष्टींचा विचार करत बसतात आणि आपलं मन जे आहे तर ते दुःखी करून घेतात. असं न करता मागच्या ज्या काही गोष्टी असतील झाले गेलेल्या, त्या तिथेच सोडून द्यायला शिका आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करा. आताच्या घडीमध्ये, वर्तमानामध्ये काय चालू आहे या गोष्टींकडे लक्ष द्या आणि भविष्य काळामध्ये आपण अजून चांगलं काय करू शकतो याकडे जे आहे ना तर ते आपलं लक्ष केंद्रित करायला शिका. त्यानंतर सगळ्यात शेवटचा जो पॉईंट आहे तर तो हा आहे की जेव्हा तुम्ही सकाळी उठता, तर सकाळी उठल्यानंतर स्वतःच्या मनाला असं सांगायचंच की आज काहीतरी चांगलं आपल्या आयुष्यात घडणार आहे. असं 5 ते 10 वेळा स्वतःशी बोलायला शिका सकाळी उठल्यानंतर, जेणेकरून आपला जो पूर्ण दिवस आहे तर तो पॉझिटिव्हिटीमध्ये जातो आणि दिवस जो आहे ना तो पूर्ण चांगल्या पद्धतीने आपला स्पेंड होतो. आपली जी कामे रखडलेली असतात तर ती सुद्धा चांगल्या पद्धतीने पार पाडली जातात. म्हणजे सकाळी उठल्यानंतर थोडीशी ध्यानधारणा करायची किंवा जर तुम्हाला व्यायाम करायला आवडत असेल तर ते करा.
सकाळी उठल्यानंतर नेहमी पॉझिटिव्ह बोलायला शिका, जेणेकरून तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या नेहमी पॉझिटिव्ह होतील. आणि असं म्हणतात, की वास्तू नेहमी तथास्तु म्हणते. त्यामुळे नेहमी बोलताना सकारात्मक बोलायचं, पॉझिटिव्ह बोलायचं. भलेही तुमच्या लाईफमध्ये काही अडचणी असू देत किंवा प्रॉब्लेम्स असू देत, तर त्याच्यामधून सोल्युशन कसं निघेल या गोष्टींकडे लक्ष द्यायला शिका. आणि आयुष्य खूप छोटं आहे, कधी कोणाला काय होईल काही सांगता येत नाही. तर त्यामुळे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणाल, त्याच पद्धतीने तुमचे आयुष्यसुद्धा चांगल्या पद्धतीने जाते. आणि हा जो माझा व्हिडिओ होता ना आजचा, तो यासाठी होता, की सगळ्यांनी आनंदी राहावं. तर यासाठी या ज्या काही टिप्स होत्या, तर त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणि या टिप्स ज्या आहेत ना, तर ते मी माझ्या डेली लाईफमध्ये सुद्धा यूज करते. तर त्याच टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणि आय होप की तुम्हाला या ज्या टिप्स आहेत, तर त्या युजफुल ठरल्या असतील. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल, तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.